महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असणारे शिखर शिंगणापूर हे गाव आहे. इथे देवादिदेव महादेवांचे मंदिर आहे. या ठिकाणाला दक्षिण काशी असेही म्हणतात. हे ठिकाण म्हणजे साक्षात कैलास पर्वत. या ठिकाणी देवादिदेव महादेव व माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता. हा यांचा दुसरा विवाह होता. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले शंभू महादेव आणि पार्वती यांचा इथे विवाह कसा पार पडला व या ठिकाणी ते कसे आले हेच आज आपण बघणार आहोत. एकदा माता पार्वती आणि महादेव यांच्यात विचार विनिमय चालू होते. त्याच वेळी माता पार्वती यांच्या मनात सारीपाट खेळ खेळण्याची इच्छा उत्पन्न झाली. मग काय, ही आपली इच्छा त्यांनी महादेवांना सांगितली. मग आपले भोळे महादेव हेही तयार होतात. पण माता पार्वती यांनी एक अट घातली. माता म्हणाली, यामध्ये जो कोणी हरेल त्यांनी संपूर्ण राज्य मला द्यावे व माझा दास व्हावे आणि मी जर हरले तर मी त्यांची दासी होईल. मग काय, भोळे शिवशंकर त्यांचे बोलणे ऐकून हो म्हणाले आणि कैलासावर सारीपाटाचा डाव खेळायला सुरुवात झाली. काही झाले तरी आपले हे शिवशंभू अगदी भोळे त्यांच्या समोर खेळत होत्या त्या आदिशक्ती आदी माया पार्वती. मग काय, मातेने आपल्या मायेने महादेवांना हरवले आणि पुढे काय तर पुढे त्रिशूळ डमरू त्याचबरोबर पूर्ण कैलास राज्य मायेने जिंकले. मग काय, बसले ना रुसून महादेव. यांच्यात लागली भांडणे. आपण म्हणतो ना, संसार असो, सुख असो, दुःख असो, कसलेही भोग असो, देवालाही चुकले नाहीत. त्याचप्रमाणे या दोघांमध्येही भांडणे लागली आणि त्यांच्यात भर टाकण्यासाठी ब्रह्मपुत्र नारद मुनी हे पोचले. आता आपल्या सर्वांना माहीतच आहे नारद मुनी यांचे काय काम असते ते. महादेवांना ते म्हणाले, तुम्ही देवादिदेव महादेव आणि एका स्त्रीच्या हस्ते हरलात. हे बोलणे ऐकून महादेवांना सहन झाले नाही. म्हणून ते सर्व सोडून सह्याद्रीच्या कपारीत येऊन तपस्या करू लागले. ही जागा म्हणजेच आत्ताचे शिखर शिंगणापूर. मग इकडे माता पार्वतीला चैन पडणार कसे? मुळीच नाही पडणार. कारण माता पार्वती आणि शंभू महादेव हे वेगळे नाहीत, ते एकच आहेत. ती आहे शिवशक्ती. ते वेगळे राहूच शकत नाहीत. पण माता पार्वती आणि महादेव यांच्यात तर आता भांडणे झाली आहेत आणि ते कैलास सोडून निघून गेले. आता ते कुठे गेले आहेत हे माता पार्वती यांनी आपल्या अंतर्मनाने शोधून काढले. त्यांना ते भेटले सुद्धा. त्यांना पाहून माता पार्वती यांना खूप आनंद झाला. पण भांडण झाल्यामुळे त्यांच्याकडे त्या जाऊ शकत नव्हत्या. मग काय, पार्वतीने काय केले, एका आदिवासी महिलेचे रूप धारण केले. अगदी देखणे रूप. आणि हे रूप घेऊन तीही या सह्याद्रीच्या कड्या कपारामध्ये आली आणि तपस्या करू लागली. महादेवांची तपस्या करत त्या तिथे राहू लागल्या. आदिवासी महिलेची ही तपस्या पाहून महादेव खुश झाले. त्यांनी तिला पाहिजे तो वर मागण्यास सांगितले. ती आदिवासी महिला म्हणजेच माता पार्वती हे ऐकून खूप खुश झाली, कारण हीच संधी ती शोधत होती. माता पार्वती म्हणजेच आदिवासी महिला म्हणाली, मला तुमच्याबरोबर विवाह करायचा आहे आणि म्हणजेच महादेवांबरोबर विवाह करायचा आहे. हे ऐकून महादेव क्रोधित झाले. त्यांनी आपली जटा आपटली आणि आजही तिथे म्हणजे शिखर शिंगणापूरमध्ये जटा आपटलेली जागा पाहावयास मिळते. त्याचवेळी शिखर शिंगणापूर येथे म्हणजेच कड्या कपारांमध्ये सह्याद्रीच्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी येतात आणि ते मध्यस्थी करतात. मध्यस्थी करून महादेवांना ते समजवतात आणि अशा पद्धतीने पार्वती आणि महादेव यांचा विवाह तेथे पार पडतो. हा त्यांचा दुसरा विवाह सोहळा सह्याद्रीच्या कपारीमध्ये होतो. त्यालाच शिखर शिंगणापूर म्हणून आता ओळखले जाते. त्यामुळे आपल्याला तिथे 2 शिवलिंग पाहायला मिळतात. एक आहे महादेव आणि पार्वती यांचे व दुसरे आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे.
तर कसा वाटला हा व्हिडिओ आणि ही छोटीशी महादेव आणि पार्वती यांच्या दुसऱ्या विवाह सोहळ्याविषयीची कथा तुम्हाला जर आवडली असेल आणि याविषयी अधिक माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये.